नमस्कार, मी सुरेश कोडितकर. यूट्यूबवरील ऑफबीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. 23 मार्च 1994च्या जे आरचं झालं काय, हा प्रश्न मराठा समाज बांधवांनी वारंवार उपस्थित करावा आणि या 23 मार्च 1994च्या जे आरच्या माध्यमातून मराठा समाजाच्या पाठीत जो खंजीर खुपसण्यात आला त्याबद्दल मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे. या अनुषंगाने मला ज्या प्रतिक्रिया आल्या त्यांची उत्तरं मी दिलेली आहेत. आता आज हा पुढचा व्हिडिओ मी याच अनुषंगाने सादर करत आहे की आपली ही लढाई आहे ही आपल्याला अनेक पातळ्यांवर लढायची आहे आणि ती आपल्याला सनदशीर मार्गाने लढायची आहे. आज मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी आपलं तन मन धन अर्पून सर्व महाराष्ट्र एका छताखाली गोळा करत आहेत. त्यांच्याविरुद्ध अनेक लोक आपल्या बाह्या सरसावून पुढे येत आहेत आणि ते एक प्रकारे मनोज जरांगेंच्या माध्यमातून मराठा समाजाला लक्ष्य करायचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यामध्ये कोणी जातीयवादी बोलतं आहे, कोणी समाजाची जी वैशिष्ट्य आहे त्याच्या माध्यमातून टीका करतं आहे. कोण म्हणतं आहे की कोकणातला कुणबी जसा लंगोट घालून फिरायचा तसे तुम्ही फिरणार आहात का. कोण म्हणतं आहे तुमची पाटीलकी कुठं गेली आता. अशा पद्धतीचे प्रश्न करून आपल्या समाजाला एक प्रकारे टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही आहे. तथापि आपल्याला आपलं जे मूळ ध्येय आहे त्या ध्येयापासून विचलित व्हायचं नाही आहे. आपल्याला माहिती आहे की लोकप्रतिनिधी निवडून येतात, ते शपथ घेतात आणि त्याप्रमाणे आपलं काम करतात. त्याचप्रमाणे मंत्रिमंडळात काम करणारे जे मंत्री महोदय आहेत ते पण शपथ घेऊन आपलं कामकाज सुरू करतात. आपल्या देशात शपथ घेण्याला एक विशेष महत्त्व आहे. त्या शपथ घेण्याच्या माध्यमातून हे सांगितलं जातं की मी आपल्या सर्व समाज बांधवांना एकसारखं मानेन, त्यांची सेवा करेल, त्यांच्यामध्ये कधी भेदभाव करणार नाही, त्यांना अंतर देणार नाही, कुणाचा द्वेष करणार नाही, समता न्याय बंधुता या तत्वाने, या घटनेने घालून दिलेल्या तत्वाने मी मार्गक्रमण करेन, अशी एक प्रकारची आपण सर्व समाजापुढे शपथ घेतो. पण गेले काही दिवस तुम्ही वातावरण बघितलं तर ओबीसी समाजाचे जे घोषित किंवा अघोषित पुढारी आहेत त्यांनी काय पद्धतीची भाषा वापरलेली आहे, त्यांनी काय प्रकारची वक्तव्य केलेली आहेत. ती वक्तव्य आपण जी शपथ घेतलेली आहे, आपण ज्या घटनेला स्मरून शपथ घेतलेली आहे त्याला अनुसरून आहेत का, याचा आपल्या सर्वांनी विचार करायचा आहे. आपण आपल्या समाजाची बाजू घेत असताना दुसऱ्या समाजाला चिरटं म्हणणं, त्यांना हीन वागणूक देणं, त्यांच्यावर कसल्याही भाषेत टीका करणं हे शोभतं का आपल्याला. ह्यालाच समता म्हणायची काय, ह्यालाच न्याय म्हणायचं काय, ह्यालाच बंधुता म्हणायची काय. ही कुठली समानता. समता परिषद स्थापन करून समता येत नाही. माझ्यापुरतं, माझ्या समाजापुरतं पाहून समता येत नाही. माझ्या पोळीवर, माझ्या समाजाच्या पोळीवर तूप ओढून समता येत नाही. समतेसाठी मोठा व्यापक विस्तृत दृष्टिकोन असावा लागतो, जो आज विविध पातळ्यांवर, विविध माध्यमातून मराठा समाजावर टीका करणाऱ्या लोकांच्या व्यक्तिमत्वात काडी मात्र दिसून येत नाहीये. त्यांचा दृष्टिकोन हा फक्त ते आणि त्यांच्या समाजापुरता मर्यादित आहे. आमच्याकडे राहू द्या, आमच्यात कोणालाही वाटा मिळणार नाही, तुमचं तुम्ही पाहून घ्या, भले तुम्ही उपाशी मेलात तरी चालतील, अशी त्यांची भाषा आहे. आणि ह्यांना द्यायचं असेल तर हा निकष पुरा केला का, तो निकष पुरा केला का, असे विविध प्रश्न ते उपस्थित करत आहेत. पण बंधुओ, जेव्हा त्यांना हे मिळालं एका GRच्या माध्यमातून, एका अमुक घोषणेच्या माध्यमातून, तेव्हा त्यांनी घटनेने घालून दिलेले निकष, सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेले निकष पूर्ण केले होते का. एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला. 23 मार्च 1994च्या GR अन्वये एका रात्रीत ओबीसी समाज घटकांचं आरक्षण ते थेट 19% नेण्यात आलं आणि ओबीसी समाज बांधवांचं 19%, विशेष मागार प्रवर्गाचं 2% आणि भटक्या जमातीचं मिळून 11%, असे जे 29% आरक्षण आहे त्या आरक्षणाबद्दल आपल्याला काही भाष्य करायचं नाही आहे.
ते आरक्षण आहेच. तथापि ओबीसी आरक्षण जे 23 मार्च 1994च्या GRने एका रात्रीत वाढवण्यात आलं, त्याच्याविरुद्ध अनेक संघटना न्यायालयात गेलेल्या आहेत. आता तुम्ही विचार करा की 1994च्या GR विरुद्ध न्यायालयात समजा 95-96 साली कोणी गेला असेल तर त्या अनुषंगाने न्यायालयात शासनाची बाजूसुद्धा आजतागायत कोणी मांडलेली नाही आहे किंवा शासन त्या बाजू मांडण्यासाठी प्रतिसादच देत नाही आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या न्यायासाठी न्यायालयात गेला तरी आम्ही शासनाच्या माध्यमातून त्याला दिलेल्या आव्हानाला आम्ही उभंसुद्धा राहणार नाही आणि आमचं 23 मार्च 1994च्या GRच्या अनुषंगाने मिळवलेलं अनाधिकृत आरक्षण असंच पुढे चालू ठेवू, असा संदेश 23 मार्च 1994 पासून आज तागत देण्यात आलेला आहे. म्हणजे विचार करा, 95 ते 99 युती शासन होतं. त्याच्यानंतर 99 ते 2000 मला वाटतं 4 पर्यंत विलासराव देशमुख आणि छगन भुजबळ यांचं शासन होतं. RR पाटील वगैरे नंतर आले आणि त्याच्यानंतर 2004 ते मला वाटतं 2014 ही महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचीच सत्ता होती आणि 2014 ते 19 ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, त्यांची सत्ता होती. त्यांनी नारायण राणे समितीच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर पुन्हा 2-2.5 वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. या सगळ्या घटनाक्रमात 23 मार्च 1994च्या GRचं झालं काय? त्या तो GR काढला, त्याची अंमलबजावणी केली, हा सगळा इतिहास आहे. पण त्या GRच्या विरुद्ध एखादी व्यक्ती न्यायालयात दाद मागते आणि त्याला उत्तरसुद्धा दिलं जात नाही. हा काय प्रकार आहे? तुमची बाजू जर न्यायाची आहे, 23 मार्च 1994चा GR हा सर्व कसोट्या, सर्व निकष, सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेले मार्गदर्शक तत्वे, घटनेने घालून दिलेले सगळी मार्गदर्शक तत्वे यांचा पालन करून जर काढलेला असेल तर मग तुम्हाला उच्च न्यायालयात जाऊन बाजू मांडायला कोणाची भीती आहे? काय तुमच्या मनात शंका आहे की हा न्यायालयात टिकणार नाही आणि त्यामुळे ओबीसी बांधवांना जे गैर पद्धतीने दिलेलं आरक्षण आहे ते एका रात्रीत निघून जाईल, अशी तुमच्या मनात शंकेची पाल का चुकचुकते? मग तुम्ही न्यायालयात का जात नाही? बंधूंनो, सांगायची गोष्ट एवढीच की न्यायालयाने सुद्धा याची आता दखल घेऊन 30 जानेवारीला कुठल्याही परिस्थितीत त्यांना त्यांचं उत्तर द्यायला सांगितलेलं आहे. म्हणजेच मराठा बांधवांच्या आरक्षणाचा लढा हा न्यायालयीन पातळीवर, हा सामाजिक पातळीवर आणि हा लोकशाही मार्गाने लढायचा आहे. बंधूंनो, एक लक्षात घ्या, हे काय कुठल्या जातीचं भांडण नाही, हे भांडण न्यायाचं आहे, हे भांडण आपल्या हक्कांचं आहे. आज मराठा समाजाची जी दीनवाणी परिस्थिती झालेली आहे, मग ते शेतीचे झालेले तुकडे असतील, शेतीचं झालेलं यांत्रिकीकरण असेल, शेती करण्यासाठी ज्या सगळ्या व्यवस्था आहेत त्यामध्ये आलेली महागाई असेल, कच्च्या मालाचा पुरवठा वेळेवर होत नसेल, की त्याच्यामध्ये बी बियाणं असेल, कीटकनाशकं असतील, यांचे वाढलेले दर असेल, त्याच्यानंतर हाती लागलेल्या पिकाला योग्य बाजारभाव नसेल, बाजारपेठ नसेल, योग्य उत्पन्न मिळत नसेल, मध्ये आडतदार, कमिशन एजंट, दलाल यांची चलती असेल, तर गरीब शेतकऱ्यांनी जगायचं कसं? त्याने त्याच्या लेकराबाळांचे शाळेचे, महाविद्यालयांचं शुल्क भरायचं कसं? त्यांनी एवढ्या सगळ्या गोष्टींसाठी पैसा आणायचा कुठून? मग त्याच्या लेकरांना आरक्षण नको का? त्याच्या लेकरांनी आरक्षणाचा आधार घेऊन पुढं जाण्याचा विचार केला तर ते दोषी कसे ठरू शकतात? म्हणजे तुम्हाला मिळालं म्हणून तुम्ही मोठे झाला आणि जे आज त्यांचा हक्क मागतायत त्यांना तुम्ही झिडकारताय, त्यांना हाडतूड करताय. अरे हा कुठला प्रकार आहे? हा कुठला न्याय आहे? ही कुठली समानता आहे? ही कुठली माणुसकी आहे? माणुसकी नावाला तरी तुम्ही शिल्लक ठेवलेली आहे का? याचा विचार स्वतःला नामदार, स्वतःला मोठे म्हणवणारे कधी करणार? मराठा बांधवांनी लक्षात घेण्याची एक गोष्ट आहे की ओबीसी नेते हे त्यांच्या समाज बांधवांसाठी अनेक माध्यमांवर लढतायत, अनेक माध्यमांनी प्रयत्न करतायत. त्यांनी संघटना बनवून ते राज्यपालांना भेटून आले, ते अनेक ठिकाणी मेळावा घेत आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ओबीसी बांधवांचा कोणताही नेता हा स्वतःला समाजापेक्षा मोठं मानत नाहीये आणि मराठा समाजापेक्षा आपल्या नेत्याला मोठं मानलं आणि आपल्या नेत्याने आपल्या समाजाचा केसाने गळा कापला. 23 मार्च 1994ला मराठा समाजाचा घात करणारा GR आला आणि आज तागायत एकही मराठा समाजातला नेता त्याविरुद्ध बोलायला
तयार नाही, ही फार मोठी शोकांतिका आहे. आपण ज्यांना मराठा मराठा मानलं त्यांनी 23 मार्च 1994चा GR का येऊ दिला? त्यांनी स्वतःचं ओबीसी प्रवर्गात नामकरण करून घेतलं, बरोबर आहे. त्यामुळं त्यांना मराठ्यांची गरज नव्हती, त्यांना खुल्या वर्गात जायची गरज नव्हती. ओबीसीमधून ते निवडणूक लढू शकत होते, बरोबर. त्यामुळे त्यांनी मराठा समाजाला अंधारात ठेवलं. मराठा समाजाला वाटले हे आपले नेते आहेत. मराठा समाजाची मते मिळवली आणि ओबीसी समाजाला मोठं आरक्षण देऊन ओबीसींच्या मतांची बेगमी केली. आणि दुसरी गोष्ट, सरसकट आरक्षण हे 52% नेऊन ठेवलं. आपल्याला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा ही 50% घालून दिलेली आहे. म्हणजे मराठा समाजाला कधीच आरक्षण मिळू नये अशी तरतूद करून घेण्यात आलेली आहे. ओबीसी मराठा समाजाचं आरक्षण सुखनैव उपभोगत राहतील. त्याच्यामधल्या कुणबीला समाविष्ट करून समाजामध्ये फूटही पाडली आणि आरक्षणाची टक्केवारी 52%वर नेऊन ठेवली. म्हणजे जेणेकरून किती प्रयत्न केले, कसंही केलं तरी सर्वोच्च न्यायालय म्हणेल 52%वर तुम्हाला जाता येत नाही, आरक्षण मिळू शकत नाही. आणि आरक्षण ओबीसीमधून देण्याचा प्रयत्न केला तर एकीकडे भीती दाखवायची की ओबीसींची मतं निघून जातील आणि ओबीसीमधून आरक्षण द्यायला विरोध करायचा. म्हणजे मराठा समाजाची चहूबाजूनी कोंडी करायचा प्रयत्न मराठा समाजाने, ज्यांच्यावर मराठा आहेत म्हणून विश्वास ठेवला त्या लोकांनी केलेला आहे. त्यांचा हा पाठीत खंजीर खुपसण्याचा इतिहास मराठा समाज बांधवांनी समजून का घेतला नाही? हा त्यांचा इतिहास वेळीच आपल्या लक्षात का आला नाही हे मराठा बांधवांनी लक्षात घ्या. 1994 ते 2023 हे 23 आणि ते 6 29 वर्ष तुमच्या हक्काची, तुमच्या ताटातली भाकरी हिसकावून ही दुसऱ्या समाजाला देण्यात आली. आणि तरीही तुमचं नेतृत्व, तरीही तुम्ही ज्यांना आपले गावगांना पुढारी मानतात, मग तो पंचायत समिती सदस्य असेल, मग तो जिल्हा परिषद सदस्य असेल, मग तो विधान परिषदेचा आमदार असेल अथवा विधान सभेचा आमदार असेल, लोकसभा सदस्य असेल अथवा राज्यसभेचा खासदार असेल, त्यांनी तुमच्यासाठी काय केलं हा प्रश्न आपण उपस्थित करायचा आहे. आपल्या प्रत्येक समाज बांधवांनी त्यांच्या दारी येणाऱ्या लोकप्रतिनिधीला हा प्रश्न विचार करायचा आहे की आमच्या लेकराबाळांचा हक्क, आमच्या लेकराबाळांची भाकरी जेव्हा इतर लोक हिसकावून नेत होते तेव्हा तुम्ही काय करत होते? तेव्हा तुम्ही या समाजासाठी आपलं तन मन झोकून देऊन काम का केलं नाही? बंधूंनो, आज अनेक लोक अनेक प्रश्न विचारतायत आणि ते विचारतायत की तुमच्या नावाने काय महाराष्ट्राचा 7-12 दिलेला आहे काय? अरे, त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की बाळा, 7-12चा तुझा जो विचार आहे ना, तो स्वतःच प्रत्येक तहसील कार्यालयात जाऊन शोध घे की महाराष्ट्राचा 7-12 कुणाच्या नावाने आहे. आणि जेव्हा तू हा शोध घेशील तेव्हा तुला कळेल की मराठा समाज हा काय प्रकार आहे. अरे, महाराष्ट्राचा 7-12च नव्हे तर महाराष्ट्राचा बायोडेटा हा मराठा समाजाच्या नावाने आहे. त्याच्या पलीकडे महाराष्ट्राची ओळख नाही. 18 पगड जातींना, आलुतेदार असतील, बलुतेदार असतील, त्या सर्वांना एक करत महाराष्ट्र भूमीची, स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण मानतो, छत्रपती संभाजी महाराजांना आपण मानतो, राजमाता जिजाऊंचा वारसा सांगतो. आणि त्यांची लेकरे आज आपल्या न्यायासाठी, आज आपल्या हक्कासाठी पुढे येत असतील, आपला हक्क मागत असतील, तर इतरांच्या पोटात दुखण्याचं कारण काय, या प्रश्नाचं उत्तर त्यांनी मला आज द्यावं. आज मनोज जरांगे पाटील सारखा एक युवक पुढे येऊन मराठा समाजाची न्याय मागणी मांडत आहे. मराठा समाजाबद्दल तो चळवळ एकत्रित करत आहे आणि त्याला चिरटं वगैरे म्हणणं, त्याची नक्कल करणं हे तुमच्या मोठेपणाला शोभतं का? याचा तुम्ही विचार करायला हवा. तुम्ही न्यायाची, समतेची आणि बंधुत्वाची भाषा करताय. ती बंधुत्वाची भाषा किती फसवी आहे, किती ढोंगी आहे हे आता समस्त मराठा समाजाने पाहिलेलं आहे. अरे, तुम्ही म्हणता की आम्ही जर पणाला लागलो तर मराठा समाजाचा एक आमदारही निवडून येणार नाही, अशी तुम्ही भाषा आज वापरत आहात. पण तुम्ही हे लक्षात घ्या की मराठा समाजाने जर विचारात आणलं, मराठा समाजाने जर ठरवलं तर मतपेटीच्या माध्यमातून तुमच्या विरुद्ध काय जनमत संघटित होऊ शकतं याचा तुम्ही थोडासा विचार करा. बंधूंनो, न्यायाची लढाई ही अनेक पातळ्यांवर लढायची आहे.
ती हायकोर्टात लढावी लागेल, ती सुप्रीम कोर्टात लढावी लागेल. पण या ठिकाणी आपल्याला आपलं डोकं शांत ठेवायचं. अनेक पातळ्यांवर अनेक पद्धतीची लोकं पुढं येऊन बेताल वक्तव्य करतायत. मराठा समाजाला खिजवण्याचा, मराठा समाजाला डिवचण्याचा प्रयत्न करतायत. पण मराठा समाजाने कुठेही आपला ताळ, आपलं तंत्र ढळू द्यायचं नाही आहे. शांत राहायचं आहे. शांतपणे एक एक पाऊल पुढं टाकायचं आहे. आणि आपल्या दारात येणाऱ्या प्रत्येक लोकप्रतिनिधीला हा जाब विचारायचा आहे की आमचं हक्काचं आरक्षण जेव्हा काढण्यात आलं, जेव्हा त्याच्यावर घाला घालण्यात आला, जेव्हा ते लुटण्यात आलं, जे इतरांनी ढापलं, तेव्हा तुम्ही काय करत होताय? तुम्ही आमच्यासाठी काय करणार आहात? तुम्हाला मराठा समाज बांधवांच्या एकत्रित मतपेटीचा विचार कधी आला नाही का? तुम्हाला ओबीसी मतपेटीची चिंता वाटते की ते गेलं तर आपल्या निवडणुकीचं काय होईल? पण तुम्हाला मराठा समाजाच्या मतपेढीवर विश्वास नाही का? तुम्हाला आपल्या मराठा समाज बांधवांवर विश्वास नाही का की ज्या मराठा समाजासाठी आपण जर आपल्या पदाचं बलिदान केलं तर हेच मराठा समाजातले लोक आपल्याला डोक्यावर घेऊन नाचतील, त्यांच्या पिढ्या आपल्याला पिढ्यानपिढ्या धन्यवाद देत राहतील, त्यांचा आपल्याला दुवा लाभेल, असा विचार मराठा समाजातल्या नेतृत्वाच्या डोक्यात आला नाही. मग ते स्वतःला मराठा समाजाचे नेते म्हणून कसे म्हणून घेऊ शकतात? अरे ज्यांनी खंजीर खुपसायचा ते तर मराठा समाजाचे नाहीतच. कारण असं जर असतं तर त्यांनी मराठा समाजाच्या नावावर काट मारून इतर समाजाला त्यांचा हक्क दिला नसता. आज अनेक लोक म्हणतायत की तुम्हाला आरक्षण कशासाठी हवं आहे? तुमचं असं आहे, तुमचं तसं आहे, तुम्ही हा हे प्रतिनिधित्वाचं आरक्षण आहे, हे सामाजिक क्रांतीचं आरक्षण आहे, ज्यांनी यातना वगैरे भोगल्या त्यांना न्याय देण्यासाठी हे आरक्षण आहे. मग मला त्यांना हाच प्रश्न विचारायचा आहे की ओबीसी समाज बांधवांनी कुठल्या यातना भोगल्या? ओबीसी समाज बांधवांचं तर आरक्षण नंतर आलं, म्हणजे जेव्हा मंडल कमिशनचा अहवाल आला त्याच्यानंतर हे ओबीसीचं आरक्षण वगैरे आलं. मग आधीच्या अन्यायपूर्ण घटनांचा ओबीसीच्या न्यायाचा प्रश्न येतोच कुठे? त्यामुळे ओबीसी समाज बांधवांनी आम्हाला बाकीच्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करू नये. आणि त्यांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना ज्या माध्यमातून आरक्षण देण्यात आलं आणि ज्यासाठी देण्यात आलं त्याच पद्धतीचं ओबीसी समाज बांधवांनी काही सहन केलं किंवा त्यांना पूर्वी काही तसं सहन करावं लागलं असं जर म्हणत असतील ते, तर तो दाखला अत्यंत चुकीचा आहे. त्यामुळे त्या दाखल्याकडं फार आपण लक्ष देण्याची गरज नाही आहे, असंच मला या निमित्ताने सांगायचं आहे. आणि आपला जो हा लढा आज आपण पुढे नेऊ पाहतोय, त्या लढ्याच्या माध्यमातून आपल्याला आपल्या सर्व समाज संघटनांना एकत्र येऊन आपल्या तरुणांसाठी, आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी एक ठोस अशी भूमिका घेऊन यापुढे कार्यरत व्हायचं आहे. कारण 2024मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत, तसेच 2024 संपता विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. आणि आपल्याला आपल्या हक्काचं जे आरक्षण आहे ते हिसकावण्यात आलं, त्याच्यावर टाका टाकण्यात आला, ते दुसऱ्याला देण्यात आलं. हे आपल्याला आत्ता माहीत करून घ्यायचं आहे. आपण हे जर आत्ता माहीत करून घेतलं नाही तर आपल्या येणाऱ्या पुढील पिढ्या आपल्याला कधीही माफ करणार नाही आहेत, हे आपण इथे समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण जर आपल्याच मस्तीत मशगूल राहिलो, आपण जर ह्या घटनेकडे दुर्लक्ष केलं आणि माझा ह्याच्याशी संबंध काय अशी जर वृत्ती बाळगली तर मग आपणच आपल्याला दोषी ठरवावं असं माझं मत आहे. कारण काळ हा अत्यंत वेगाने पुढे सरकत आहे आणि मराठा समाजाच्या कमीत कमी 2 ते 3 पिढ्या ह्या आरक्षणाची सोय नसल्यामुळे मागे खेचल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे 1994 ते 2023चा मराठा समाजाचा आरक्षणाचा अनुशेष आपल्याला आज ना उद्या आरक्षणाच्या माध्यमातूनच भरून काढायचा आहे. त्यामुळे मला समाज बांधवांना हे सांगायचं आहे की रात्रच नाही तर दिवसही वैऱ्याचा आहे आणि आपले वैरी चहूबाजूने दबा धरून बसलेला आहे. आणि दुर्दैवाची बाब म्हणजे आपण ज्यांना आपले पुढारी मानतो, आपले मराठा समाजाचे नेते मानतो, ते आपल्या समाजाला वाचवायला पुढे येत नाही आहेत. त्यांना अजूनही त्यांच्या मतांची, त्यांना पुढील निवडणुकीत निवडून येण्याची चिंता वाटते आहे.
आणि आपल्याला आपल्या लेकरांची, आपल्या पुढील पिढीची चिंता वाटते आहे. त्यामुळे मराठा समाजाला जे मार्गदर्शन करतायत, मराठा समाजाने मागितलेला हक्क योग्य आहे असं म्हणताय, त्यांना आपण लक्षात ठेवायला हवं. त्यामध्ये मग आमदार बच्चू कडू असतील आणि इतर काही नेते असतील, त्यांना आपण धन्यवाद द्यायला हवे असं मी या ठिकाणी नमूद करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. बंधूंनो, तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.